नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BYK महाविद्यालयाच्या वतीने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष तज्ञ शिक्षक मार्गदर्शन उपक्रमाअंतर्गत मी सुप्रिया श्यामसुंदर शुक्रे मराठी विभागाच्या वतीने तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। या उपक्रमाअंतर्गत मराठी विषयातील विविध घटकासंबंधी 10 लेक्चर्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पुरेसा यशस्वी झाला असेलच असे मला वाटते। या माध्यमातून आपल्या अनेक शंकांचे निश्चितपणे निरसन झाले असेल। आज आपण निबंध लेखन हा लेखन विभागातील महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत। इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेत दीर्घोत्तरी कृती म्हणून 10 गुणांसाठी या घटकाचा समावेश करण्यात आला आहे। शालेय व महाविद्यालयीन स्तरावर आपण निबंध लेखन अभ्यासले आहेच, मात्र प्रत्येक स्तरावर निबंध लेखनाची काठिण्य पातळी व त्याचा विस्तार इयत्तानुसार बदलत जातो। विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे निबंध लेखनात अभिप्रेत असते। नीट बांधलेला मुद्देसूद विचारांची जुळवाजुळव करून निबंध तयार केला जातो। निबंध लेखनात आत्मविष्काराला भरपूर वाव असतो। एखाद्या विषयाशी संबंधित आपल्याला अवगत असलेले ज्ञान, माहिती यांची योग्य शब्दात मांडणी निबंधात केली जाते। किंबहुना निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय। निबंध म्हणजे उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे विवरणात्मक विवेचन असते। म्हणूनच निबंध ही एक कला आहे, मात्र ती अवगत करण्यासाठी विशिष्ट प्रयत्न करणे गरजेचे आहे। निबंधात स्थूलमानाने 5 प्रकार सांगितले आहेत। वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध, वैचारिक निबंध। एखाद्या दृश्याचे, प्रसंगाचे, वास्तूचे केलेले वर्णन म्हणजे वर्णनात्मक निबंध। एखाद्या व्यक्तिमत्वाचे विवरण किंवा चित्रण म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय। प्रथम पुरुषी अभिव्यक्तीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्ती, वस्तू यांची व्यथा हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध होय। कल्पनाप्रधान निबंधात कल्पनाविलासाला महत्त्व असते। सारगर्भित व तर्कसंगत विचारांवर आधारलेला निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय। वरील सर्व प्रकारांची विस्ताराने माहिती आपण घेणारच आहोत, मात्र बोर्डाच्या कृतीपत्रिकेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे वरील प्रत्येक विषयाशी संबंधित एक निबंध कृतीपत्रिकेत दिलेला असतो। त्यापैकी एका विषयाची निवड करून त्या विषयाला योग्य तो न्याय देत निबंध लेखन करणे अपेक्षित आहे। निबंधाच्या एकूण प्रकारातील पहिला निबंध प्रकार म्हणजे वर्णनात्मक निबंध। या निबंध प्रकाराची वैशिष्ट्ये व ठळक बाबी आपण बघू। एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले शब्दचित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय। विद्यार्थी मित्रांनो, या निबंध प्रकारात विषयाशी संबंधित आपण जे पाहिले किंवा अनुभवले आहे त्याचे शैलीदार शब्दात वर्णन अपेक्षित असते। उदाहरणार्थ, एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास
यांचे शब्दचित्र म्हणजेच वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंधात प्रामुख्याने नमूद करावयाची बाब म्हणजे या निबंधात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असावी, जेणेकरून तो घटना प्रसंगांचे तपशिलाने निरीक्षण करू शकेल. म्हणूनच असे म्हणतात की सूक्ष्म निरीक्षण हा वर्णनात्मक निबंधाचा आत्मा आहे. वर्णन आले म्हणजेच पर्यायाने उत्तम भाषिक अभिव्यक्ती आली. म्हणूनच विविध भाषिक अलंकार, शब्दशक्ती, ओघवती भाषा या गोष्टींचा वर्णनात निबंधात समावेश होतो. भाषा जितकी प्रभावशाली व ओघवती असेल तितकाच निबंध दर्जेदार होतो. भाषिक सौंदर्याने निबंध आकर्षक होतो. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या भाषेपेक्षा निबंध लेखनात वापरली जाणारी भाषा भिन्न असते. त्यामुळे वर्णनात्मक निबंधात भाषेला अनन्यसाधारण महत्व असते. उदाहरणार्थ, अविस्मरणीय सहल किंवा मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. या व्यक्तिचित्रणात्मक निबंधातली व्यक्ती ही शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत अशी कुणीही असू शकते. नेमक्या शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक शब्दात वर्णन व्यक्तिचित्रणात्मक निबंधात आवश्यक असते. या निबंधात व्यक्तीच्या केवळ माहितीचा तपशील नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वाची विविध पैलू, त्याचा कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा प्रसंग यांचे लालित्यपूर्ण शब्दचित्रण यात अभिप्रेत असते. थोडक्यात काय तर हा निबंध प्रेरणादायी, मार्मिक शब्दांनी व विचारांनी संपन्न असावा. उदाहरणार्थ, माझी आई किंवा माझे आवडते कवी. विद्यार्थी मित्रांनो, पुढील निबंध प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. यालाच आत्मकथनात्मक निबंध असेही म्हणतात. प्रथम दर्शनी हा निबंध प्रकार लेखनाच्या दृष्टीने सोपा वाटतो. मात्र वस्तुतः एखादी वस्तू किंवा व्यक्तीशी तादात्म्य पाहून तिच्या भावभावनांशी एकरूप होणे व त्या अनुभवांचे कथन करणे ही कष्टसाध्य प्रक्रिया आहे. या निबंधात जो कोणी आपली कथा लिहित असतो तो आपल्या भावभावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. कडूगोड आठवणींचा चित्रपट आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. आत्मकथन हे कुणाचेही असू शकते, मात्र ते आतून येणे, व्यक्त होणे व भावनांचा ओलावा त्यात असणे गरजेचे आहे. काहीतरी वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात मी महत्वाचा असतो, त्याशिवाय आत्मकथन पूर्ण होऊ शकत नाही. या निबंधात प्रथम पुरुषी मी असावा, मात्र मी पणा नसावा. कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत विषयाशी प्रयत्नपूर्वक एकरूप होऊन ती वस्तू किंवा व्यक्ती अन्य नसून स्वतः आहे असे लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध होय. आत्मवृत्तात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरावे लागते. यालाच परकाया प्रवेश असे म्हणतात. अशा प्रकारे आत्मवृत्तात्मक निबंध प्रयत्नपूर्वक भावस्पर्शी लिहिणे ही कला विद्यार्थ्यांनी अवगत करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, मी संगणक बोलतोय किंवा रस्त्याची कैफियत. या निबंधामध्ये बोलतोय, कैफियत मांडणे, मनोगत, आत्मकथन
अशा शब्दांचा प्रयोग केलेला असतो. पुढील निबंध प्रकार कल्पनाप्रधान निबंध. या प्रकारच्या निबंधात कल्पना विलासाला महत्व दिले जाते. खर तर विविध प्रकारच्या कल्पना करणे हीच मुळात एक कला आहे. वास्तवाची अभिव्यक्ती सोपी असते, मात्र कल्पनेची अभिव्यक्ती अवघड असते. सहज सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्यांनी नटलेला निबंध म्हणजे कल्पनाप्रधान निबंध किंवा कल्पनारम्य निबंध. मात्र या कल्पना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दांची गुंफण असावी लागते. कल्पनाप्रधान निबंध लिहिण्यासाठी कल्पनांचा सराव असणे गरजेचे आहे. सातत्याने विविध प्रकारच्या कल्पना केल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा विकास होतो व त्याच प्रमाणात भाषिक अभिव्यक्ती व भाषा शैलीचाही विकास होतो. मात्र पुन्हा एकदा ही कष्टसाध्य प्रक्रिया आहे. अनेकदा परीक्षक म्हणून असे निदर्शनास आले आहे की विद्यार्थी कल्पनाप्रधान निबंध लेखनासाठी निवडतात, मात्र एका परिच्छेदातच त्यांची कल्पकता संपते. यासाठी एका कल्पनेतून दुसरी कल्पनांची शृंखला तयार झाली पाहिजे. अनोख्या कल्पनांनी नटलेला निबंध वाचकाला खिळवून ठेवतात. उदाहरणार्थ, मी अभिनेता झालो तर, किंवा मी पंतप्रधान झालो तर. विद्यार्थी मित्रांनो, पुढील निबंध प्रकार आहे वैचारिक निबंध. या निबंधाच्या शीर्षकातूनच हे लक्षात येते की या निबंधात विचारांना अनन्यसाधारण महत्व आहे. वैचारिक निबंधाला विचारप्रधान निबंध असेही म्हणतात. तर्कसंगत निष्कर्षाप्रत नेणाऱ्या पद्धतशीर विचार हा निबंधाचा आत्मा आहे. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्याविषयीची साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. वैचारिक निबंधात विषयाशी संबंधित गुणदोष, अनुकूल प्रतिकूल, मतमतांतर, खंडन मंडन, साधक बाधक चर्चा या बाबींचा अंतर्भाव होतो. खरे तर विषयाशी संबंधित गहिरे सखोल चिंतन वैचारिक निबंधात अपेक्षित असते, ज्यामुळे निबंधातील एकांगीपणा व रटाळपणा कमी होतो. कमीत कमी शब्दात विविध दृष्टांत व उदाहरणांच्या द्वारे विषयाशी उत्तम मांडणी यामुळे वैचारिक निबंध अधिक परिणामकारक होतो. यात हलके फुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रत पोहोचणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ, 21व्या शतकातील महिला किंवा मोबाईल शापकीवर्धन. अशा प्रकारे निबंध लेखनाचे वरील 5 प्रकार आपण अभ्यासले. कृतीपत्रिकेतील लेखन विभागात वरील 5 विषयांशी संबंधित निबंध दिलेले असतात. पैकी एक विषय निवडून त्या विषयाला न्याय देत उत्तम निबंध विद्यार्थ्यांनी कसा लिहावा हे आपण जाणून घेऊया. या आधी म्हटल्याप्रमाणे निबंध ही एक कला आहे व ती प्रयत्नांनी साध्य होते. म्हणूनच उत्कृष्ट निबंध लेखनासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने निबंध लेखनाचा सराव करणे आवश्यक आहे. उत्कृष्ट निबंध लेखनासाठी काही महत्वाच्या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. निबंध लेखन करताना विषयाच्या अनुषंगाने आकर्षक सुरुवात करणे महत्वाचे आहे. सुरुवात जितकी आकर्षक, विषयानुरूप व भाषिक कौशल्यांनी परिपूर्ण असेल तितका निबंध प्रभावशाली होतो. आकर्षक सुरुवातीनंतर येतो तो निबंधाचा विषय विस्तार. खरे तर विद्यार्थ्यांना निबंध लेखन करण्यापूर्वी निबंधाचा आराखडा किंवा त्याची मुद्देसूद मांडणी करणे जास्त युक्तिसंगत असते, ज्यामुळे निबंध प्रवाही राहतो. त्यातील विस्कळीतपणा टाळता येतो.
म्हणूनच विषय विस्तारात शृंखलाबद्ध रीतीने मुद्द्यांचा विस्तार करावा. सहजगत्या एकातून एक याप्रमाणे निबंधाच्या मुद्द्यांचा विस्तार लिहावा. त्यानंतर निबंधाचा शेवट परिणामकारक, प्रभावशाली व विशिष्ट निष्कर्षाप्रत नेणारा असावा. या बाबतीत विषयाशी संबंधित निबंध लेखकाची भूमिका महत्वाची असते. कोणत्याही पूर्वग्रह दूषित विचाराने निबंध लेखन करू नये. त्यामुळे निबंधात एकांगीपणा येतो. विषय विस्तारात गरजेनुसार म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, अवतरण चिन्ह यांचा वापर करावा. निबंध लेखनात शुद्ध लेखनाला विशेष महत्व आहे. त्यामुळे ह्रस्व, दीर्घ, काना, मात्रा, वेलांटी, उकार या संबंधी व्याकरणाचे नियम कटाक्षाने पाळावेत. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेदाची रचना करावी. लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन करावे. ज्याप्रमाणे कविता ही श्रवणीय असते त्याप्रमाणे निबंध हा वाचनीय असावा. निबंधात पाल्हाळिकपणा व पुनरावृत्ती टाळावी. निबंधाची नकल म्हणजे कॉपी करू नये. मजकूर कुठून घेऊन उतरवून काढू नये, तर स्वतःच्या शब्दात अभिव्यक्ती असावी. आता आपण वरील प्रत्येक प्रकारातील काही निबंध उदाहरणासहित अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम वर्णनात्मक निबंध. उदाहरणार्थ, एका वृद्धाश्रमाला भेट हा विषय आहे वर्णनात्मक निबंधाचा. यामध्ये साधारण कुठले मुद्दे अपेक्षित आहे तर ते आपण बघूया. वृद्धाश्रमाचे दृश्य वर्णन, निरीक्षणातून जाणवलेल्या गोष्टी, अनुभवाचे प्रसंगाचे वर्णन, परिस्थितीबाबत चिंतन, स्वतःचे मत, व्यवस्था सुधारण्यासाठी कोणते प्रयत्न करणार ते प्रयत्न. अशा प्रकारे या विषयामध्ये साधारण हे मुद्दे अभिप्रेत आहेत. यानुसार तुमचं निबंध लेखन असलं पाहिजे. अजून एक उदाहरण घेऊया आपण वर्णनात्मक निबंधाचं. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर असा जर विषय आला तर साधारण त्याच्यात कुठले मुद्दे अपेक्षित आहेत तर शिबिराचे उद्दिष्ट, त्याचे नियोजन, शिबिराचा दिनक्रम, शिबिरातील निरनिराळे कार्यक्रम, व्याख्याने, गटचर्चा इत्यादी, श्रमदानाचा अनुभव, एकत्र राहण्याचा अनुभव, गटात काम करण्याचा अनुभव, किमान साधनांमध्ये राहण्याची सवय, वेगळेपण, काय नवीन शिकलात या शिबिरामध्ये ते लिहायचे आहे, राष्ट्रीयत्वाच्या भावनेची जोपासना. हे मुद्दे या निबंधामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रकार व्यक्तिचित्रणात्मक निबंध. यातील 2 उदाहरणे आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे आनंदवनाचा योगी बाबा आमटे. हा जर विषय असेल तर ह्या विषयात कुठले मुद्दे अपेक्षित आहे तर बालपणापासूनची त्यांची जडणघडण, जीवित कार्याची दिशा सापडण्याचा नेमका क्षण, कुष्ठरुग्णांसाठी आनंदवनाची केलेली स्थापना, उपचारांबरोबरच ताठ मानेने जगण्याची प्रेरणा, उद्योगधंद्यातून स्वावलंबन, युवाग्राम प्रकल्प, अंधशाळा, संधी निकेतन असे विविध प्रयोग, हेमलकसा प्रकल्प, पुरस्कार, सन्मान, त्यांना मिळालेले पुरस्कार सन्मान याचाही उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. त्यांनी केलेले लेखन आणि प्रेरणेचे सामर्थ्य. हे सर्व मुद्दे किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जे मुद्दे अजून सुचतील ते मुद्दे तुम्ही यामध्ये समाविष्ट करू शकता. दुसरं उदाहरण आमची आरोग्य सेविका. यामध्ये कुठले मुद्दे अपेक्षित आहे तर गावातील एका सर्वसाधारण पदावरील व्यक्ती, सगळ्यांची तिचे आपुलकीचे वागणे, तिच्या कामाचे स्वरूप, कामाच्या प्रारंभीच घडलेले दर्शन, कार्यतत्परतेची उदाहरणे,
स्वतःच्या कक्षेबाहेर जाऊन लोकहिताचे काम करण्याची वृत्ती, व्यापक दृष्टी, लोकांवर पडलेला प्रभाव इत्यादी मुद्दे यामध्ये अभिप्रेत आहेत. पुढील निबंध प्रकार आत्मवृत्तात्मक निबंध. यामधलं पहिलं उदाहरण आहे कचरा कामगाराचे मनोगत. यामध्ये कुठले मुद्दे अपेक्षित आहे तर ते बघूयात. सर्वप्रथम कचरा कामगाराचे दिनक्रम, करावे लागणारे शारीरिक कष्ट, कामाचे स्वरूप, कामाला प्रतिष्ठा नसल्याबद्दलचे दुःख, आत्मसन्मानाला बसणारी ठेच, आर्थिक अडचणी, घरगुती कौटुंबिक अडचणी, स्वच्छतेचे दूत म्हणून सन्मान. साधारण हे मुद्दे या ठिकाणी अपेक्षित आहेत. यामधलंच दुसरं उदाहरण महाविद्यालयीन तरुणाईचे मनोगत. यामध्ये कुठले मुद्दे अपेक्षित आहे तर महाविद्यालयातील वातावरण, तेथील स्वातंत्र्य, बंडखोरी, हक्क कर्तव्यांची होणारी जाणीव, येणारी प्रगल्भता, मित्रमंडळ त्यांचा प्रभाव, उमेद, जिद्द, काहीतरी करण्याच्या बनण्याच्या प्रवासाची सुरुवात, स्वप्ने पाहणे व त्यासाठी कष्ट करणे अशी मानसिकता, वेगवेगळी आकर्षणे, होणारी दिशाभूल, घरच्यांकडून, समाजाकडून आणि स्वतःकडूनही असणाऱ्या अपेक्षा, त्यांची पूर्तता. साधारण हे मुद्दे या ठिकाणी अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सांगते, आत्मवृत्तात्मक निबंध लिहिताना ती वस्तू, ती व्यक्ती आपण आहोत असं समजून लिहायचं आहे. म्हणजे प्रथम पुरुषी लेखन करायचं आहे. पुढील प्रकार कल्पनाप्रधान निबंध. यामधील उदाहरण बघूया. मी मुख्यमंत्री झालो तर. साधारण ह्या निबंधामध्ये कुठले मुद्दे अपेक्षित आहे तर ते असे आहेत. राज्यातील समस्या जाणणे, स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न, सामान्यांसाठी आश्वासक वातावरण, भ्रष्टाचाराला आळा, ठोस कृतीच्या दिशेने पावले, मनातील भावना, प्राधान्यक्रम ठरवून कामांचे नियोजन, दूरदृष्टीने घेतलेले निर्णय. हे मुद्दे यामध्ये अभिप्रेत आहेत. या व्यतिरिक्त अजून तुम्ही मुद्दे यामध्ये समाविष्ट करू शकता. दुसरं उदाहरण जगातील पेट्रोल संपले तर. यामध्ये वाहनांची गर्दी कमी, प्रदूषणाला आळा, पेट्रोलवर आधारित उद्योगधंद्यांना खीळ, रस्त्यांच्या डांबरीकरणाला अडचण, कीटकनाशके, जंतुनाशके निर्मिती बंद, शेतीवर होणारा परिणाम, पेट्रोल उत्पादक देशांची आर्थिक स्थिती कोलमडे, युद्धसामुग्रीचे कारखाने चालवण्यास अडचण, तेलावरून होणारी युद्धे, स्पर्धा कमी, जागतिक दळणवळणाचा प्रश्न, पर्यायी इंधन शोधावे लागेल इत्यादी मुद्द्यांचा आपण यामध्ये समावेश करू शकतो. त्यानंतर पुढील निबंध प्रकार वैचारिक निबंध. यामधील उदाहरणे बघूया. लोकशाहीत प्रसार माध्यमांचे महत्व. प्रसार माध्यमे कोणकोणती? वृत्तपत्रे. वृत्तपत्रांनी समाज जागृती, विविध लढे, संघर्ष अशा वेळी केलेले जनजागरणाचे काम. हे उदाहरण सकट लिहायचे. काही उदाहरणे, दृष्टांत, दाखले हे तुम्ही निबंधामध्ये द्यायचे आहे. रेडिओ. स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत रेडिओ स्टेशन्सचा वापर. नंतर मनोरंजन, बातम्या, जनजागृतीचे विविध कार्यक्रम. दूरदर्शन, विविध वाहिन्या. आजचे प्रभावी माध्यम. निखळ मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन हवे. जागरूक लोकमत घडवणे हे काम. तटस्थ, निर्भय भूमिका. नागरिक म्हणून आपली भूमिका. या मुद्द्यांच्या आधारे हा निबंध आपण लिहायचा आहे. यातलं दुसरं उदाहरण आजच्या काळातील बदलते स्त्री जीवन. यामध्ये साधारण कुठले मुद्दे अभिप्रेत आहेत? स्त्री परंपरा, 2 पिढ्यातील अंतर, शिक्षणाचे परिणाम, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, स्त्रीचे वळण,
स्त्रीचे नवे वळण. नवी स्त्री स्वावलंबी. पुरुष प्रधान संस्कृतीचे वर्चस्व. विविध क्षेत्रात आघाडी. स्त्रीमुक्तीची वाटचाल आणि परिवर्तन या मुद्द्यांद्वारे हा निबंध आपण व्यवस्थितरित्या लिहू शकतो. या व्यतिरिक्तही तुम्ही तुमचे काही मुद्दे यामध्ये समाविष्ट करू शकतात आणि अजून चांगल्या पद्धतीने निबंध लेखन करू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन हा कृतीपत्रिकेतील अत्यंत महत्वाचा व विद्यार्थ्यांच्या स्व अभिव्यक्तीला पुरेपूर वाव देणारा महत्वपूर्ण घटक उदाहरण दाखल्यांसह अभ्यासला. विद्यार्थी मित्रांनो, निबंधाच्या 5ही प्रकारातील जी विविध उदाहरणे आपल्याला दाखविण्यात आली ती उदाहरण दाखल आहेत, म्हणजे निबंध मुद्द्यांचा एक नमुना आपल्या समोर दाखवण्यात आला आहे. हेच मुद्दे असावे असा आग्रह नव्हे, तर आपल्या वैयक्तिक विचार व संकलित माहितीनुसार योग्य मुद्द्यांची निवड करून निबंध लिहिणे अपेक्षित आहे. निबंध लेखन हा विद्यार्थ्यांच्या उपजत बुद्धी व संकलित ज्ञानाला वाव देणारा घटक असल्यामुळे तुमची अभिव्यक्ती जितकी प्रभावी असेल तितके उत्तम गुण तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. एकूण गुणांपैकी 10 गुण हे विद्यार्थ्यांच्या हक्काचे व पूर्णतः लेखन कौशल्याचे असते. त्यामुळे निबंध लेखनाला दुय्यम स्थान न देता प्राधान्यक्रमाने योग्य वेळ देऊन विचारपूर्वक निबंध लेखन करावे. निबंध लेखनाचा निकष विद्यार्थ्यांनी किती पाने लिहिले यावर अवलंबून नसून त्यातील तर्कसंगत मुद्दे, विषय विस्तार व भाषा शैलीवर अवलंबून असते. त्यामुळे उगाच फापट पसारा न करता योग्य व पुरेसा निबंध लिहून अधिक गुण प्राप्त करावे. मी आशा करते की या घटकाच्या अध्ययनाद्वारे विद्यार्थ्यांचे निबंध लेखनासंबंधीचे अनाठायी भीती निश्चितच कमी झाली असेल व सरावाने विद्यार्थी प्रभावी निबंध नक्कीच लिहू शकेल. तेव्हा नवीन घटकासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत विराम. धन्यवाद.